आपण बघत आहात न्यूज मराठवाडा. वाळूज परिसरातून बालविवाहाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कमळापूर फाटा येथे सुरू असलेल्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह दामिनी पथकाने ऐनवेळी रोखल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास मंडप सजलेला होता. वऱ्हाडी जमले होते. जेवणाची तयारी अंतिम टप्प्यात होती, तर नवरा नवरी विवाहासाठी सज्ज झाले होते. मात्र याच वेळी दामिनी पथकाने अचानक धडक देत संपूर्ण विवाह सोहळाच थांबवला. नियंत्रण कक्षाकडून बालविवाह होत असल्याची माहिती मिळताच दामिनी इन्चार्ज PSI कांचन मिर्धे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पोहोचल्यानंतर मंडपात नवरीच्या वेशात अल्पवयीन मुलगी आणि नवरदेवाच्या वेशात युवक आढळून आला. त्यानंतर जिल्हा महिला व बालविकास समितीचे नितेश धुर्वे यांनी दोघांचे आधार कार्ड तपासले असता मुलीचे वय अवघे 15 वर्षे 3 महिने असल्याचे तर मुलाचे वय 23 वर्षे असल्याचे समोर आले. यानंतर मुलीच्या नातेवाईकांकडे चौकशी करण्यात आली. त्यावेळी मुलीचे आई-वडील नसल्याने तसेच वृद्ध आजी-आजोबा असल्याने चांगले स्थळ मिळाल्यामुळे लग्न लावत असल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर अधिकाऱ्यांनी बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006 बाबत सविस्तर माहिती देत अल्पवयीन मुलींच्या विवाहाचे गंभीर परिणाम समजावून सांगितले. कायद्याची माहिती मिळाल्यानंतर नातेवाईकांनी विवाह न करण्याचे मान्य केले. तसेच मुलीला कल्याण ठाणे येथे घेऊन जाणार असल्याचे सांगितले. या कारवाईत पोलीस अंमलदार KD पैठणकर, महिला पोलीस अंमलदार KR खरात, अनिता शिंदे, कल्पना नागरे, सीता ढाकणे, SS भिसे तसेच नितेश R धुर्वे यांनी सहभाग घेतला. बघत रहा न्यूज मराठवाडा.